माध्यमातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळत आहेत रोज, आणि त्याचा चांगलाच उपयोग जो आहे तो तुम्ही काय करायचा आहे, करायचा आहे. आता सर्वजण आपल्या अगोदर एकदा जो व्हिडिओ आहे तो ऑन करा सर्वजण. एकदा आपण स्क्रीनशॉट घेऊया आणि मग आपण क्लासला जी आहे ती सुरुवात करूया. सर्वजण म्हणजे सर्वजण व्यवस्थित बसलेत का? क्लास व्यवस्थित आणि आपल्या घरातलं जे आहेत आवाज वगैरे बंद राहील असा सर्वजण ठेवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. आणि हा तासभर साधारणतः तुम्ही चांगल्या प्रकारे जे आहे तर काय करू शकता, अभ्यास आणि तुम्हाला नवीन काहीतरी जे आहे ते शिकायला मिळणार आहे. अजूनही बरेच जण प्रीती, श्रुती, पटकन करा ऑन तुमचे जे व्हिडिओ आहेत की जेणेकरून मला अटेंडन्स तुमची जी आहे ती व्यवस्थित घेता येईल. गुड. करू शकता आता ऑफ. ठीक आहे. तर आपल्याला इतिहासाचं साधारणतः तुमच्या आता बराच पोर्शन जो आहे तो अभ्यासक्रम झालेला असेल. मराठीचं साधारणतः किती झालेले आहेत परत तुमचे धडे शाळेमध्ये? सर हा मला नंबर सांगा, नंबर सांगा. बर. अजून बाकीच्या शाळेमध्ये? बाकी दुसऱ्या पण शाळेमध्ये जे आहेत तर तुमचे मराठीचे कोणते पाठ सुरू आहे? हा श्रुती सांग बरं. काय सर? हा तर साधारणतः मराठी आणि इतिहासाचे किती पाठ जे आहेत ते तुमचे झालेले आहेत, आणि तुमची मला वाटते पुढच्या महिन्यात घटक चाचणी परीक्षा पण असते, बरोबर? यस सर. तर जवळपास साधारणतः मराठीचा आणि मराठीचा तुमचा जो अभ्यासक्रम आहे किती झालेला आहे पाठ आणि धडे एकंदरीत कोण सांगतंय? सगळ्यांचे जे वेगवेगळ्या वेगवेगळ्या शाळेमधले जे आहेत तर त्यांनी सांगायचे. सर मी सांगू प्रीती? हा प्रीती सांग. आम्ही सांगतो सर. आमचा प्रीती 13वा धडा चालू आहे मराठीचा. बर. हा बाकी दुसऱ्या शाळेमध्ये? सर आमचा 13वा झालाय. बर 13वा झालेला आहे मानसीचा. अजून दुसरं कोण आहे? चालू आहे. बर. आता इतिहासाचे साधारणतः किती पाठ झालेले, कोणता पाठ चालू आहे तुमचं नाव सांगा बरं. आमचा 11वा चालू आहे. बर 10वा 11वा साधारणतः सुरू आहे. बर आज आपण इतिहास नाही साधारणतः मराठीचे, कारण तुमची आपण युनिट टेस्ट पण घेणार आहोत आणि त्यामुळे आपले साधारणतः जास्त इतिहासाचे तास मागच्या 2 आठवड्यापासून घेतोय आपण. तर आज आपण मराठी विषयाचा तास जो आहे तो घेणार आहोत. मराठीची एक नवीन कविता जी आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत. अशी एक नवीन कविता आहे. कोण सांगेल बरं त्या कवितेचं नाव? साधारणतः गोधडी आपण मागच्या तासाला जी घेतलेली आहे गोधडी झाली, पाड्यावरचा चहा झालेला आहे. पुढची घेऊया साधारणतः आता ही, आणि मग नंतर जर गोधडी तुमची शाळेमध्ये पण साधारणतः तुमचं हा झालेली असेल, झाली सर. ज्यांची हो शाळे बर 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 ज्यांची झालेली असेल, कोणाची नसेल झालेली काय हरकत नाही. आपण जी आहे ती घेऊया. आळाशी जी हनुमंत चांदूड जे आहेत तर प्रसिद्ध साहित्यिक, कवी, लेखक असे हे जे हनुमंत चांदुडे आहेत ते बारामती या ठिकाणचे आहेत. प्रसिद्ध कवी, गीतकार, शेती व निसर्ग, ग्रामीण भागातील जीवन, शेतकरी यांचं त्यांचे जे लेखन आहेत तर त्यांना खूप आवडतं. शेतकऱ्यांविषयीचे लेखन जे आहे तर त्यांनी आहे, त्यांचा आवडतीचा विषय आहे. त्यांची विविध साप्ताहिके, मासिका असेल, दिवाळी अंक असेल, तर यासाठी ते विविध प्रकारच्या ज्या छान छान कविता, कथा, ललित लेख तसेच अनेक चित्रपट व अल्बम यासाठी त्यांनी गीत लेखन केलेलं आहे. याशिवाय त्यांची काकरी हा कवितेचा अल्बम जो आहे तो प्रसिद्ध आहे. त्यांचा
भेगा भुईच्या सांदताना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत 17 पुरस्कार त्यांचे मिळालेले आहेत. तर ही आळाशी कशाला म्हटलं? आता शब्दशः हा अर्थ मला सांगा. आळाशी म्हणजे काय? कोणाला येतोय त्यांनी सांगायचं. आळाशी काय बरं? आळाशीचा शब्दशः कशाला म्हणतात? आता बऱ्याच जणांना माहित पण असेल. हा, तुझा आवाज जरा थोडा मोठा कर की आवाज व्यवस्थित पूर्ण येत नाही. हा, की जेणेकरून मग मला व्यवस्थित सगळ्यांना आवाज येईल. हा, एखादं काम मन लावून करणे. एखादं काम मन लावून करणे. बर, अजून कोण सांगेल मला? शेतामधला हा शब्द आहे. शेतीविषयक शेतीविषयी अखंड प्रेम असणे. शेतीविषयी अखंड प्रेम असणे. बर, अजून कोणाला सांगता येईल? काय व शब्दशः अर्थ काय आहे आळाशी? हे बारामती पुणे येथील शेतमजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणारे कवी आहेत की ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत साहित्य क्षेत्रात आपलं नाव कमवलेलं आहे. आळाशी ही कविता महाराष्ट्र राज्य म्हणजे आपल्या ज्या पाठ्यपुस्तकाचे जे आहेत ते तुम्हाला अभ्यासायला मिळालेले आहेत. तर ही कविता आहे. त्यांचे जीवन कार्य, प्रकाशझोता, संघर्षाची कविता, कवितेची कहाणी आणि प्रेरणादायी त्यांनी जे आहे ते दिलेले आहेत. हा, सांगा. काय सर रिपीट करा. इथं एकच मिनिट हं. सर मला हा ना सर येस सर मी अपूर्वा आहे. माझ्या त्या हा फोनला नेटवर्क इश्यू होता म्हणून मी याच्यावरून जॉईन झाले. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. आळाशीचा शब्दशः अर्थ काय आहे? कोण सांगतंय? कडब्याची पेंडी. आळाशी हम्म कडब्याची पेंडी. कडब्याची पेंडी. बर, अजून कोण सांगेल? आणि हा आळाशी म्हणजे साधारणतः आता पहा, आपण साधारणतः जोंधळे म्हटलं आता ज्वारीचं पीक आलेलं असतं बऱ्याच वेळा. आता हुरडा वगैरे पण आहे. पण ज्या वेळेस गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा गवताची पेंडी वगैरे असेल, ती काढल्यानंतर जी आपण टाकतो, साधारणतः एक पेंडी आहे ती पेंडी टाकतो, त्याला बांधलं वगैरे जात नाही. किंवा बाजरी काढल्यानंतर, गहू काढल्यानंतर जी मूठ असते आपण ती काढल्यानंतर जमिनीवर ठेवतो. तर तिला जे आहे ते आळाशी म्हटलं जातं शब्दशः. साधारणतः शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जो आहे तो वापरताना त्याचा अर्थ आहे. आणि त्यानंतर आळाशी म्हणजे काय? साधारणतः आळा म्हणजे कष्टाने थकलेला, श्रमाने झिजलेला आणि सतत कष्ट करणारा मनुष्य, की जो नेहमी सतत कष्ट करत आहे, तो घाम गाळत असतो, असा आहे. आणि हा शब्द प्रयोग जो आहे साधारणतः शेतकऱ्याला उद्देशून वापरलेला असतो. शेतकरी राजा जो आहे, हा बळीराजा जो आहे, तो आयुष्यभर जीवनभर काय करत असतो? चिखलात राबत असतो, उन्हात पावसात काम करत असतो आणि त्याने कष्ट केल्याने तो शरीराने मनाने थकलेला असतो. म्हणजेच तो आळाशी एक प्रकारचा तो शब्दप्रयोग पण आहे. तर आतोनात कष्ट करणारा पण तरीही त्याचे दुःख न संपलेला शेतकरी, असा पण आहे. आणि हा शब्दप्रयोग मी अर्थ नाही म्हणणार, हा अर्थ त्याचा साधारणतः या शब्दाचा आहे. पण आळाशी हा शब्दप्रयोग जो आहे तो शेतामध्ये साधारणतः पेंढी जी आपण टाकतो, पेंढ्या टाकतो किंवा जो आळा असतो काढलेला, तर तो टाकण्यास जे आहे तर त्याला आळाशी म्हटलं जातं. आणि इथे या शब्दाचा अर्थ असा आहे की कष्ट करणारा, राबणारा, जीवनभर जो आहे तो मेहनत करणारा शेतकरी राजा, त्याला उद्देशून म्हटलेला आहे. तर हे हनुमंत चांदूड यांनी बारामती, साधारणतः पुणे या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन जे आहे तर यामध्ये त्याने काय केलेलं आहे,
वर्णन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाजर फुटतो. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतो. सॉरी सॉरी त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालन पोषण होते आणि आपण त्यामुळे शेतकऱ्यांविषयी आपण साधारणतः कृतज्ञता बाळगली पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. हा संदेश हा कवितेतून स्पष्ट होत आहे. प्रस्तुत ही जी कविता आहे भेगा भुईच्या सांडताना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. भेगा भुईच्या सांडताना या काव्यसंग्रहातून हनुमंत चांदोडे यांची ही कविता आहे की ज्यांनी कष्टकरी शेतात राबणारा जो शेतकरी राजा आहे त्याचं वर्णन प्रस्तुत या कवितेत केलेलं आहे. त्यांना भेगा भुईच्या सांडताना काव्यसंग्रहाला जवळपास 17 पुरस्कार त्यांचे मिळालेले आहे. मग चित्रपट, त्यानंतर काकरी काव्य अल्बम असे प्रसिद्ध त्यांचे मानले जाते. तर या कवितेतून काय मेसेज द्यायचा? कष्टाचे फळ शेतकऱ्यांच्या अपार परिश्रमाला एक प्रकारे पावसाच्या रूपाने फळ मिळते, कारण पाऊस मिळत चांगल्या प्रकारचं फळ मिळू शकतो. आणि असं पण आहे, आपण पाहतो की निसर्ग राजा हा शेतकरी राजा हा निसर्गावर अवलंबून आहे. चांगला पाऊस झाला, चांगलं हवामान असलं तर पीक चांगलं जोमाने येतं. त्यानंतर पाऊस अति पण झाला तर शेतकऱ्याचं जे पीक आहे, आपण पाहतो 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली. वावरच्या वावर शेती शेत जमीन जी आहे ती वाहून गेली, उभं पीक जे आहे ती वाहून गेलेलं आहे. म्हणजे निसर्गाचा प्रकोप कसा व्हावा याचं उदाहरण आपण मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे. तर कशा प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांनी जगावं की रडावं अशी परिस्थिती जी आहे, तर म्हणजे पूर्ण हा निसर्गावर अवलंबून असणारा शेतकरी राजा आहे. आणि तो पूर्ण आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याला अन्नधान्य पुरवण्याचं काम हा शेतकरी हा बळीराजा करत असतो. म्हणून याची कष्ट, याची मेहनत याने जो काम केलेलं आहे, तर कुठेतरी आपण सर्वजण जे आहे ते कृतज्ञ त्यांचे जे आहे ते राहिलं पाहिजे. कारण ते कष्ट करीत ते पूर्ण जीवनभर मेहनत करतात, कष्ट करतात, म्हणून ते अन्नधान्य पिकवतात आणि त्या अन्नधान्यातून आपल्याला जे आहे ते चांगल्या प्रकारचं जे धान्य जे आहे ते मिळत असतं. त्यांच्या मेहनतीतून पिकणाऱ्या धान्याचा जगाचे एक प्रकारचे पालन पोषण जो आहे तो शेतकरी करत असतो. कृतज्ञता, आपण शेतकऱ्याविषयी कृतज्ञता राहिलं पाहिजे साधारणतः, कारण जे आपल्याला ज्या गोष्टी अन्नधान्याच्या ज्या गोष्टी मिळतात त्या शेतकऱ्याच्या कृपेने त्याच्या घामाने जे आहे ते मिळत असतं. पहिलं कडवं आहे, अनवाणी पायाचा ठसा. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरचा घामाचा पाना नभाला फुटतो. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. असा शेतकरी अनवाणी पायाने शेतात काम करत असतो. आपण पाहतो की शेताला पाणी द्यायचे, पिकांना पाणी द्यायचं असेल तर चिखलामध्ये जो आहे तो त्याला आपले जे पादत्राणे आहे, आपले जे चप्पल आहे तो बाजूला काढून अनवाणी पायाने शेतामध्ये तो जो आहे तो राबत असतो. पाय मातीवर उमटतात, आपण ठसे म्हणतो त्याला. उन्हात राबल्यामुळे त्याच्या कपाळावर घाम येतो आणि पाहतो आपण की हा कष्टकरी राजा बळीराजा जेव्हा घाम गाळतो तर त्याचं कुठेतरी जे आहे तर आपण पाहतो की त्याच्या कष्टाचं चीज जे आहे ते पिकाद्वारे जो आहे ते मिळताना आपल्याला पाहतो. हा घाम पाहून आकाशही पावसाने द्रवते असे कवी सांगतात. आणि म्हणून बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उमटतो, भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि मग जेव्हा तीव्र प्रकाश ऊन जेव्हा हे होतं आणि आकाश सुद्धा एक प्रकारचे द्रवत म्हणजे जे आहे तर घामाद्वारे जो आहे तो काय करत असतो, शेतकऱ्याचा घाम जो आहे तो काय करत असतो, गळत असतो. पुढचं दुसरं कडवं दिलेलं आहे, नभ पाणी पाणी होते माती चिखल होती या. नभ म्हणजे आकाश, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. तर एक प्रकारे पहा तुम्ही या दुसऱ्या कडव्यामध्ये
नभ पाणी पाणी होते. म्हणजे नभ जे आहे आकाशात, पावसाने आकाश गच्च भरलेले आहे आणि जे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे जे आहे ते पूर्णपणे जे आहे तर माती जे आहे ते चिखलाने एक प्रकारचा चिखल झालेला आहे. माती चिखल होती या. आणि या काळात आपण म्हणतो या दिवसांमध्ये शेतकरी आपल्या आयुष्याचं रहस्य, त्याचे कष्ट समजून घेत जे आहे तर शेतात राबत असतो. मग भेग पडलेल्या भूमीकडे बाप निरखून पाहतो आणि पावसाची चिंतित होतो. त्याच्या घामामुळे आभाळही पावसाने काय होतं, भरून येतं. आपण पाहतो की कुणब्याच्या जीवनाची, कुणब्याचे जीवन, कुणबी म्हणजे काय, शेतकरी जो शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो, तो कुणबी म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याच्या जीवनाची उकल जो आहे तो होत असते, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. कारण त्याचं पीक जे आहे तर पाऊस किती होतोय त्यावर आहे. पाऊस चांगला झाला तर पीक चांगलं जोमाने येणार आहे आणि पाऊस वृष्टी झाली, अति मुसळधार झाला तर त्याचं जे सोनं आहे, त्याचं जे पीक आहे ते वाहून जाणार आहे. म्हणजे त्याचं भविष्य साधारणतः आपण म्हणतो की तो कष्ट करून शेतात राबतो आणि एक प्रकारे भेगाळलेला म्हणजे दुष्काळ पडलेला आहे, जमिनीला भेगा पडलेल्या आहे. भेगाळलेल्या भुईकडे म्हणजे जमिनीकडे बाप पाहून फाटतो. भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो आणि मग पावसाचे एक चिंता जे आहे ते जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि तो कुठंतरी आकाशाकडे पावसाची चातकाप्रमाणे जो आहे तो वाट पाहत असतो. आणि आणि हे काय, त्याच्या घामामुळे काय झालेलं आहे, आभाळही पावसाने जे आहे ते भरून नभाला एक प्रकारचा पाना फुटण्याचं काम जे आहे ते करत असतं. नभ पाणी पाणी होत. कोणी ते दीपाली, काही प्रश्न आहे तुझा? नो माझा सर. आवाज येतोय ना सर्वांना? येस सर. येस सर. येस सर. चिखल पाण्यातील परिश्रम. आता पुढचं तिसरं कडवं आहे, चिखल पाण्यातील परिश्रम. हातापायाला चिखल, बाप घामामधी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता ताना रडत उठतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. भाळावरचं जे जे शरीर आहे, आपण म्हणतो शेतकरी राजाचं, आणि एक प्रकारे आकाश जेव्हा तप्त हे आकाशामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात, तर ते एक प्रकारे उन्हामुळं आकाशातून जे आहे ते द्रव फुटलेला आहे, नभाला जो आहे तो घाम फुटलेला आहे, असं वर्णन जे कवी जे आहेत तर ते करत आहेत. हातापायाला चिखल, बाप घामामध्ये ओला. आणि जेव्हा हा शेतकरी राजा, हा बळराजा काय करत असतो, हातापायाला घाम फुटलेला आहे, एक प्रकारचा चिखल लागलेला आहे आणि त्यामध्येच तो घाम जो आहे तो काय होत आहे, पुसत आहे. पीक पाहून शिवारी, या शेतामध्ये तो पीक पाहून थवा पाखरांचा आला. आणि हे मोठ्या प्रमाणात जेव्हा पीक आलेलं आहे तर ते पीक पाहून काय झालेले, शेतामध्ये पक्षी जे आहेत ते येत आहेत आणि बाप त्यांना हाकलून लावतोय आणि ओरडताच त्याचे छोटे बाळ घाबरून रडायला लागते. त्याचे कष्ट पाहून आकाशाही पावसासारखं दव काय करत आहे, द्रवते आहे, म्हणजे एक प्रकारचा घाम जो आहे तो फुटत आहे. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. पाखरांचे म्हणजे पक्षी जे आहेत, मोठं चांगल्या प्रकारे पीक आलेलं आहे आणि शेतामध्ये पीक आल्यानंतर पक्ष्यांचा थवा जो आहे तो दाणे वेचण्यासाठी जो आहे तो आलेला आहे. आणि हा माझा शेतकरी राजा, हा माझा बाप, शेतकरी बाप जो आहे तो आरोळी मारत आहे. तो तर त्या शेतातील त्या पाखरांना, पक्ष्यांना जो आहे तो ओरडतो आहे. आणि जो ओरडली, जी आरोळी मारलेली आहे, तर ती आरोळी मारल्यानंतर एक प्रकारे जे बाळ आहे, तर ते बाळ जे आहे ते तान्हं बाळ, ते घाबरून डचकून जे आहे ते रडायला सुरू होत आहे. तो सुद्धा काय करत आहे, तान्हा रडत उठतो. भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि म्हणून ह्या घामामुळे आभाळ सुद्धा एक प्रकारचं काय होत आहे, पावसाने भरून येत आहे. पुढचं कडवं घेऊया. पीक पाहून पाखरे, शेतकरी आरोळी जो आहे तो मारत आहे. रगात होऊन रोज, पाटातून वाहतो कंसाचा जन्म, बाप हुरडा वाटतो. आता आपण पाहतो हरभऱ्याचा, ज्वारीचा, त्यानंतर गव्हाचा जो आहे तो हुरडा आता सुरू झाला. हुरडा पार्टी आपण पाहतो की आता सध्याला सीझन सुरू होईल, की एक प्रकारे काही ठिकाणी सुरू पण झालेला आहे. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता, बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. बाप रगात होऊनी
रोज पाटातून वाहतो. पाटातून वाहतो म्हणजे पाणी आपण म्हणतो की शेतकरी राजा जो आहे तो शेतात दररोज शेतामध्ये पाटातून पाणी फिरवत असतो. शेताला पाणी देण्याचं काम पाट ज्यामध्ये पाणी सोडलं जातं तो आणि हा जो आहे तो कष्ट करत आहोत आणि या कष्टाचं चीज या घामाचं चीज म्हणजे काय मग कंसाचा जन्म होतो तेव्हा ताटातून होतो आणि पाणी दिल्यानंतर ते पीक चांगलं मोठं झाल्यानंतर त्यामधून काय होत असतो या कष्टातूनच एक प्रकारचा कंसाचा जन्म होत आहे आणि त्यानंतर आपल्या ताटात अन्न येतं आणि हे जे कणीस तयार होतं त्या कंसामध्ये दाणे कंसाला येता बाप हुरडा वाटतो आणि एक प्रकारचं जे आहे तर मग ते कणीस तयार झाल्यानंतर बाप जो आहे तो आपला काय करत आहे हुरडा वाटत आहे. कंसांना दाणे यायला लागले तेव्हा बाप हुरडा करून एक प्रकारचा आनंद मानत असतो देवाला. मग निसर्ग राजाला जो आहे तो ठेवत असतो. भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो आणि त्याच्या घामाने एक प्रकारचा निसर्ग राजा सुद्धा जो आहे तो कोपत आहे घाम येत आहे. बाप रगात होनी रोज पाटातून वाहतो म्हणजे पाण्यातून पाण्याद्वारे जो आहे ती शेती आपली पिकवत आहे शेताला पाणी देत आहे कंसाचा आणि जेव्हा तो कष्ट करत आहे अपार कष्ट करत आहे तर त्याला एक प्रकारचा त्या कंसाचा जन्म तिथे होतो आणि मग नंतर ते कंस तयार झाल्यानंतर त्याला दाणे आल्यानंतर त्या दाण्यांचा दाणे कंसाला येतात त्यावेळी शेतकरी जो आहे तो आनंदी होतो आणि एक प्रकारे तो हुरडा जो आहे तो वाटण्याचं काम जो आहे तो करत आहे. पुढे दाणे कंसाला येते येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचे भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो बाप रगात होणी रोज हे झाले हा येता भरात जोंधळा म्हणजे काय बरं जोंधळा कुणाला सांगता येईल जोंधळा म्हणजे काय येता भरात जोंधळा बाप काढणी करतो. आता जे जोंधळ्याचं पीक जे आहे ते प्रत्येकाच्या शेतामध्ये जे आहे ते सुरू आहे. हा प्रीती सांग बरं. सांगू हा ज्वारीला जोंधळे असंही म्हटलं जातं आणि आता जे आहेत येता भरात म्हणजे चांगला बहर जो आहे तो आलेला आहे जोंधळ्याला आणि जेव्हा हे पीक मोठं झालेलं आहे तेव्हा बाप काय करत आहे त्या ज्वारीची काढणी करत आहे. स्वतः राहून उपाशी एक प्रकारे तो स्वतः उपाशी राहतोय दिवसभर काम काबाड कष्ट करत आहे ज्वारी काढत आहे आणि अख्ख्या जगाचा एक प्रकारचा पोशिंदा म्हणजे जगाचं पोट भरण्याचं काम हा माझा बाप हा माझा शेतकरी राजा बळीराजा करतो आहे. जातो आळाशी होऊन जातो हा बोल स्क्रीन दिसत नाही ना एकच मिनिट. हो सर. हॅलो सर एकच हो, मिनिट सर. मी परत हे करतोस हो डिस्कनेक्ट झाले. कुणाचं तरी माईक ऑन आहे. आता दिसते का स्क्रीन. यस सर. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो जातो आळाशी होऊन आळाशी आता इथे जो शब्द जातो आळाशी म्हणजे तो थकून गेलेला आहे खूप त्याने मेहनत केलेली आहे तो थकून गेलेला आहे आणि तरी आळा का तुटतो एक प्रकारचा तो एवढं कष्ट करतोय तरी त्याचा आळा तुटत नाही आणि जेव्हा आपण पाहतो की ज्वारीची काढणी केलेली आहे आणि ती ज्वारी खाली जमिनीवर टाकलेली असती तर तो आळा खाली टाकतो आपण आणि तेव्हा जो आहे तो बांधतो तरी तो जो आहे तो तुटताना आपल्याला पाहायला मिळतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो. पीक तयार झाल्यावर शेतकरी जो आहे तो काढणी करतो आणि स्वतः उपाशी राहून या जगाचं पोट भरत असतो. आयुष्यभर कष्ट करत असून त्याचे दुःख त्याची गरिबी तरीही संपत नाही आणि या शेतकऱ्याच्या घामामुळं ढग पावसाने भरून येतात
पण त्याचे कष्ट कायमच राहतात आणि आपण पाहतो की जातो आळशी होऊन. तो एक प्रकारे पूर्ण जो आहे तो थकून जात आहे, काबाड कष्ट करत आहे, पण तरीही त्याच्या आळा का तुटतो, म्हणजे इथे शब्द अर्थ जो आहे, तर त्याची गरिबी कधीही संपत नाही. आणि आपण पाहतो की शेतकऱ्यांचे जे आहे ते दिवसेंदिवस कशा प्रकारे महागाई वाढलेली आहे, पण त्याच्या ज्या पिकाला आहे, त्याचे ज्या भाजीपाल्याला आहे, तर योग्य मोबदला, चांगल्या प्रकारचा भाव हा मिळत नाही आणि त्याने केलेल्या कष्टाचं चीज सुद्धा त्याला मिळत नाही. एवढी जी आहे ते एक प्रकारे, आणि आपण पाहतो की दिवसेंदिवस जो आहे तो त्याची गरिबी जी आहे ती वाढतच चाललेली, पण एक प्रकारे त्याची गरिबी जी आहे ती हटत नाही. पूर्ण जगाला तो एक प्रकारे जो आहे तो चांगल्या प्रकारे पोसत आहे, अन्नधान्य देत आहे, पण त्याची गरिबी मात्र दूर होत नाही. आपण पाहतो की शेतकरी राजाचा जो माल आहे, आपले जे अन्नधान्य आहे, त्याचा जो भाजीपाला आहे, आपण बाजारामध्ये गेलो तर साधारणतः त्याला त्याचा भाव ठरवता नाही येत. मागेल त्याला जे आहे, तर मागेल त्या गिरायकाला तसं आपण द्यावं लागतं. कांदे म्हणा, आपण भाजीपाला म्हणा, तर यासारख्या. आणि तेच जर आपण मेडिकलमध्ये गेलो तर एखादं औषध, डोक्याची गोळी घ्यायची, तापाची घ्यायची असेल, किंवा तुम्हाला एखादं सिरप घ्यायचं असेल, किंवा खोकल्याचं औषध घ्यायचं असेल, औषध घ्यायचं असेल, तर त्यावर एम-आर-पी आहे आणि ती जी छापलेली किंमत आहे, तर तीच किंमत आपल्याला तिथे द्यावं लागते. तिथं आपण भाव करत नाही. पण जेव्हा शेतकऱ्याकडून आपल्याला काही भाजीपाला घ्यायचा आहे, काही त्याच्याकडून अन्नधान्य घ्यायचे, तेव्हा मात्र आपण जो आहे तो पाडून भाव जो आहे तो मागत असतो. त्याच्या अन्नधान्याला, त्याच्या जे कष्ट केलेलं त्याचं जे हे आहे, अन्नधान्य आहेत, भाजीपाला आहेत, त्याला मात्र कुठल्याही स्वरूपाची एम-आर-पी लागलेली नसती. त्याला कुठली छापील किंमत आलेली नसती आणि त्याला जे आहे ते कमी मोबदल्यात त्याचे स्वतःचे कष्ट सुद्धा आपण म्हणतो की त्याचे निघत नाही. तर अशा भावामध्ये जो आहे तो आपला माल जो आहे तो विकत असतो आणि बाजारामध्ये जो आहे तो बाजारभाव हे व्यापारी लोक करत असतात. तर अशा प्रकारची व्यथा जी आहे, तर कवी यांनी जे आहे ते या प्रस्तुत कवितेमध्ये मांडलेली आहे, की एक प्रकारचा घाम गाळून हे जे हनुमंत चांदगुडे आहेत, ते एक प्रकारे शेतकरी रात्रंदिवस चिखला पाण्यात राबत आहे, कष्ट करत आहे, अन्नधान्य पिकवत आहे, जगाचे पालनपोषण करत आहे. पण तरी सुद्धा या शेतकऱ्याची गरिबी मात्र दूर होत नाही आणि यासाठी आपण कृतज्ञ जे आहे ते राहिलं पाहिजे या शेतकरी राजाला, कारण याचं अन्नधान्य पिकवण्याचं काम तो करत असतो. आपल्याला जेवण, आपल्याला चांगल्या प्रकारे जेवण, अन्नधान्य मिळत असतं आणि म्हणून या शेतकरी राजाला कुठेतरी आपण जो आहे तो धन्यवाद दिलं पाहिजे, कृतज्ञता आपण जी आहे ती ठेवली पाहिजे. असं प्रस्तुत जी कविता आहे, या कवितेतून जे हनुमंत कवी आहेत, तर यांनी शेतकरी राजाचं वर्णन, काबाड कष्ट करणारा, घाम गाळणारा जो शेतकरी आहे, तर त्याचं वर्णन या कवितेतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांचं मग आपण म्हणतो की काय योगदान आहे या शेतकऱ्याचं. एक प्रकारचं अपार कष्ट जे आहे ते शेतकरी राजा करत असतो. भरघोस पीक, पुन्हा पुन्हा मेहनत करून शेतकरी भरघोस पीक घेतात, जगाचं पालन पोषण करत असतात. या अन्नधान्यावर संपूर्ण जगाचे पालन पोषण करत असतो. मात्र त्याची गरिबी, मात्र त्याचे दुःख, त्याची हाल अपेष्टा मात्र कोणालाही कळत नाही. भाळावरच्या घामाचा पाहणा नाभाला फुटतो. या कवितेतील थोडक्यात तर शेतकऱ्यांच्या कष्टाला आदरांजली, त्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे आपले अन्नधान्य आहे. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता राहिलं पाहिजे. शेतकरी रात्रंदिवस घाम गळत आहे, कष्ट करत आहे आणि त्यांचे जे केलेलं काम आहे, तेच म्हणजे आपण जे आज भाजी भाकरी खातोय, तर ते एक प्रकारचं त्यांचं कष्ट आहे. त्यांनी कष्ट केले म्हणूनच आपण चांगल्या प्रकारे गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ ह्या भाजीपाला असेल, तर हे आपल्याला चांगलं खायला मिळत आहे. आणि म्हणून कुठेतरी आपण या बळीराजाचा, शेतकरी राजाचा आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे आणि त्याची एक जाणीव आपल्याला चांगल्या प्रकारे जी आहे ते आपण ठेवली पाहिजे, की अरे या शेतकऱ्याचे कष्ट किती काबड कष्ट करतोय आणि त्याचा मोबदला मात्र आपण त्याला देत नाही, त्याला मिळत नाही आणि म्हणून त्याची गरिबी जी आहे ती त्याची दूर होताना दिसत नाही. आपणही शेतीमध्ये सगळे शेतकऱ्यांचीच मुलं आहोत, सर्वजण शेतकरी हे करतोय. काय परिस्थिती आहे याची जाणीव आपल्याला जी आहे ती आहे. तर आपण पाहतो की आपण काबाड कष्ट जे आहे ते शेतामध्ये भरपूर करत आहोत. आपले आई-बाबा भरपूर काबाड कष्ट करत आहेत. मात्र याचा मोबदला कुठेतरी आपल्याला कमी मिळताना दिसून येत आहे.
आणि असा या शेतकरी राजा जे जीवन आहे ते खूप कसं आहे, हालाकीचं, कष्टाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. समजले सर्वांना? एक मिनिट, सर्वांना माईक म्यूट ठेवलेले आहे. हा, Yes, sir. Yes, Yes, sir. sir. येस सर समजलं आहे. Yes, sir. समजलं. हा, आता काही प्रश्न आहेत, हा प्रश्न आहेत तर विचारू शकता. एक ठिकाणी जे आहे ते तुम्ही प्रश्न घेऊ शकता या कवितेवर, किंवा आपण मग प्रश्न जे आहेत ते मी तयार करतो साधारणतः, मग तुम्हाला जे आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत. याचा स्वाध्यायामध्ये पण साधारणतः रसग्रहण वगैरे तुम्हाला दिलेलं असेल, याचं काय आहे ते प्रश्न पण तुम्ही साधारणतः याची सोडू शकता. हा, कोणाला काही प्रश्न आहेत? कविता व्यवस्थित समजलेली आहे? Yes, sir. Yes, Yes, sir. तरी कोणाला प्रश्न असतील तर, हा, येस सर. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो साधारणतः एक पूर्ण. भाळावरच्या घामाचा पाहणा नभाला फुटतो या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ थोडक्यात लिहा, म्हणजे स्वमतात लिहा. साधारणतः असा प्रश्न आहे. गेली. भाळावरच्या घामाचा पाहणा नभाला फुटतो या ओळीचा शब्दशः अर्थ सांगायचा आहे तुम्ही सर्वांनी. कुणाला येतोय? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? क्वेश्चन रिपीट करा ना प्लीज. हा, परत एकदा रिपीट करतो. इथे आपण कविता पण भावार्थ कवितेच तुमच्या पुस्तकात दिलेली जी कविता आहे ती पण साधारणतः इथे दिसेल. एकच मिनिट इथे शेअर करतो. भाळावरच्या घामाचा पाहणा नभाला फुटतो. हे ज्या कवितेत जे आहे तर याचं साधारणतः स्वमत स्पष्ट करा असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. Sir, मी सांगू? हो, सर मी सांगू? एक वन बाय वन आपण घेऊया. हा, ज्याने सुरुवात केली प्रथम मी सांगतो, चला सुरुवात करा. इथे मला माझ्या याच्यामध्ये तुमची नावं दाखवना जास्त. हा, सुनील कोण आहे? साधारणतः कोणी सुरुवात केली मी सांगते. सर मी सांगू? मॅम मी सर मी हो, सांगू. अपूर्वा तू सुरुवात कर. हा, मग त्याच्यानंतर तू सांग. सर मी सर शिंदे म्हणजे सांगू. शेतकऱ्याचा घाम. सर इथे म्हणजे स्वमत लिहायचे. शेतकऱ्याच्या ऐका घामाची स्वमत आहे तर साधारणतः तुम्हाला 2 मार्क्सला हा प्रश्न येतो. हा, सर म्हणजे शेतकऱ्याच्या घामाची किंमत इतकी मोठी आहे की त्याच्या कष्टामुळे आकाशाला पाऊस पडावासा वाटतो. म्हणजेच त्याच्या कष्टांना पावसाच्या रूपात फळ मिळते. पावसाच्या रूपात हे मिळतं. म्हणजे शेतकरी आयुष्यभर कष्ट करून जगाला अन्न देतो, त्याच्या घामातून पीक उगवते व जगाची पोट भरते. म्हणून शेतकरी हा खरा अन्नदाता आहे. आपण म्हणतो की साधारणतः तो अन्नदाता आहे आणि त्याचे कुठेतरी ऋण आपण व्यक्त केले पाहिजे. हा शेतकरी राजा जो आहे तो काबाड कष्ट करतोय, घाम गाळवतोय आणि त्यामुळे जो आहे तो आपण एक प्रकारे चांगलं अन्नधान्य जे आहे ते आपल्याला खायला मिळत आहे. पुढे सर मी सांगू? हा, सर माझं नाव स्नेहल आहे. हा स्नेहल सांग. शेतकरी उन्हाळ्यात नांगरणी, वखरणी, निंदाई इत्यादी कामं करत असतो.
त्यानंतर जणू आभाळ जर फुटतो आणि पाऊस पडतो असा माझा अर्थ आहे सर मला समजलेला. अगदी बरोबर. हा, प्रत्येकाचे अर्थ शब्दांमध्ये जे आहे तो वेगवेगळ्या प्रकारे असू शकतो. शेतकऱ्याच्या सांगू? भाळावरच्या घामाचा पाहणा कहा. शेतकरी सर, मातीमध्ये अनवाणी शेतकरी ऐका जेव्हा पुढचा प्रश्न. हा, बोल बोल बोल, मग मी पुढचा प्रश्न विचारतो. हा. तर शेतकरी जेव्हा कामावरून येतो तेव्हा त्याला खूप घाम आलेला असतो व तसाच आपण कष्ट केल्यावर आपलं पीक उगवण्यासाठी ढगाला सुद्धा तसंच पाणी फुटतो. जे कष्ट केल्यानंतर जो आहे ते घाम जो आहे तो आपण निघतो म्हणतो थोडक्यात. बरोबर. शेतकरी मातीमध्ये अनवाणी पायाने का फिरतो? पुढचा प्रश्न आहे, शेतकरी शेतीमध्ये म्हणजे शेतकरी मातीमध्ये अनवाणी पायाने म्हणजे शेतामध्ये फिरताना जो आहे तो का अनवाणी पायाने का फिरत असतो? का बरं त्याला अनवाणी पायाने फिरावं लागतं? म्हणून शेतकरी हा, हा शेतीला लक्ष्मी मानतो म्हणून. बर, अजून कोण सांगेल याचं उत्तर? आपल्या कवितेमध्ये कडव्यामध्ये आलेलं आहे. काम काय करताना चिखलात शेतकरी मातीमध्ये जो आहे तो अनवाणी पायाने का फिरतो? म्हणजे शेतामध्ये शेतकरी जो आहे तो अनवाणी पायाने का फिरत असतो? तर मी सांगू आदम. हा, सांगा. तर आपण शेतात जातो तर आपण धान्य ती पेरतो. सांगू प्रीती? ऐका 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 जरा अगोदर एक 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 त्याला सांगून दे त्या आदमला अगोदर, मग हे करा. हा, घाई करू नका सगळेजण. तर आपण धान्य ते पेरतो. आपण पेरलेल्या रानात जर चप्पल घालून जर सारखं जर हिंडलो तर ते धान्य मधीतून येतच नाही. त्यासाठी आपण बिगर चपलात चालतो. बर, आता पहा, साधारणतः याचं जो हे आहेत काय उत्तर, ते एक प्रकारे अनवाणी पायाने का फिरावं लागतं? कारण काम कठीण आहे, पण त्याचं जे जमिनीशी असणारं जे नातं आहे ते घट्ट आहे आणि कुठेतरी आपण म्हणतो की त्याचा संबंध येत असतो. कारण आपण पाहतो की पाणी भरताना, कारण चप्पल अनवाणी पायाने, कारण चप्पल घालून जर फिरायचं म्हणलं तर चिखलामध्ये जी आहे ती चप्पल रुतून बसते आणि त्याला काम करणं कठीण होतं. आणि म्हणून कुठेतरी तो चप्पल साईडला करून चिखलामध्ये जो आहे तो आपल्या अनवाणी पायाने जो आहे तो फिरत असतो. जेव्हा पेरणी केलेली असते किंवा पीक उगवलेलं असतं, त्या पिकावर जो आहे तर जेव्हा आपण चप्पल घालून हे करतो तर ते पीक किंवा ते जे अंकुर आलेलं जे बी आहे तर ते अंकुर आलेलं जे आहे ते खराब होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. आणि म्हणून कुठेतरी जो आहे तो शेतकरी राजा अनवाणी पायाने जो आहे तो शेतामध्ये फिरत असतो. पीक उगवायला लागल्यावर पाखरांचा थवा का येतो? पीक उगवायला लागल्यानंतर पाखरांचा थवा का येतो? सर, ते दाणे उगवलेले असतात ना कवळे, त्यामधून दूध येते म्हणून दाणे खायला येतात. जे पक्षी जे आहेत, कारण अन्नधान्य मोठ्या प्रमाणात जे आहे तर काय आलेलं असतं, दाणे आलेले असतात पिकाला, आणि ते कुठेतरी जे आहे तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी हे पाखरं, पक्ष्यांचा थवा हा जो आहे तो शेतामध्ये जो आहे तो येत असतो. माझा जो कष्टकरी बाप आहे, माझा जो शेतकरी राजा आहे, तो कुठेतरी काय करत आहे? तो एक प्रकारे जो आहे तो आरोळी का मारतोय आणि त्यावेळेस तान्हबाळ का रडत आहे? साई सांगेल. हा, थांबा, इथे ज्यांनी रेज हँड केलेला आहे त्यांना घेऊ दे. हा, सर क्वेश्चन रिपीट करा. जो शेतकरी राजा आहे तो आरोळी का ठोकत आहे? आणि ती आरोळी ठोकल्यामुळं जो आहे, हा, तो आरोळी ठोकल्यामुळं त्याचे जे ऐकून तर घ्या अगोदर प्रश्न. शेतकरी राजा जो आहे तो आरोळी का ठोकत आहे किंवा मारत आहे आणि त्यामुळं त्याचं बाळ का रडत आहे? सर त्याची लाईन सांगायची का?
मी उत्तर विचारले. उत्तर म्हणजे साधारणतः काय? त्याची लाईन किंवा काय? तुम्हाला तो ह्या ओळींचा सर अर्थ समजलाय, पण त्याचं उत्तर साधारणतः 1-2 शब्दात सांगायचे. मी थोडक्यात साधारणतः एका वाक्यात सर उत्तरे विचारतोय. हां. सर मी सांगू हो. सर मी सांगू सर त्याचं पीक आहे ना ते खूप छान प्रमाणात सर मी उगलं आहे, सांगतो त्याचं उत्पादन वाढलं आहे. यासाठी शेतकरी राजा ओरडत आहे. बरं. प्रणाली सांग बरं, काय याचं उत्तर? त्याच्या शेतात जे पीक आलेलं आहे ते डोलत आहे, त्याच्यावर पाखरं बसलेले आहे. तो त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा आवाज जास्त झालेला आहे आणि त्याचे बाळ उठलेले आहे त्याच्या आवाजाने. त्या आवाजाने जे आहे ते दचकून उठलेलं आहे, म्हणून हे जे कानं बाळ आहे ते रडत जे आहे ते दिसत आहे. अगदी बरोबर. पुढे कंसांना दाणे आल्यावर हा जो बाप आहे तो काय करत आहे? प्रीती, कंसांना दाणे आल्यानंतर बाप काय करणार आहे किंवा काय करत आहे? तो प्रीती, जगाचं पोट भरत आहे. तो हुरडा होतो. ते कंसांचे दाणे सर काढून तो रिपीट करा. जगाचं पोट भरत आहे. कणसांचा जन्म होतो तेव्हा ताटात, म्हणजे कंसांना जेव्हा दाना भरतो, कंस जेव्हा येतात तेव्हा शेतकरी तो काय हुरडा करत आहे? वाटतो. हुरडा दाणे वाटतोय. कणसाला येतात तेव्हा बाप हुरडा बनवतो, हुरडा आनंद हे वाटतोय. करतो. हे पीक जे आहेत, कारण त्यांनी कष्ट केले आणि कष्टाचं फळ म्हणजे काय? ते पीक जोमात आलेलं आहे आणि ते जोमात आल्यानंतर कणस आलेले आहेत. मग ज्वारीचे कणस असतील, बाजरीचे कणस असतील, गव्हाच्या उंब्या असतील, हे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ती दाणे भरलेले आहेत. आणि जेव्हा ज्वारीला दाणे, या जोंधळ्यांना दाणे भरलेले असतात, तर हा शेतकरी खूप आनंदी होतो आणि आनंदी होऊन तो हुरडा जो आहे तो काय करत आहे? वाटण्याचं काम जो आहे तो करत आहे. भाळावरच्या घामाला पाना नभाला फुटतो. अशा प्रकारे जो आहे तो खूप आनंदी होत जो आहे तो काय करत असतो? हुरडा जो आहे तो वाटीत आहे. शेतकरी स्वतः का उपाशी राहतो? पुढचा प्रश्न, शेतकरी उपाशी का राहतो? आदित्य, आदित्य नाईक. पोट भरण्यासाठी अपूर्व आहे. हा, या लोकांचं पोट भरण्यासाठी तो उपाशी राहतो. जगाचं पोट भरण्यासाठी स्वतः उपाशी राहून पोट जगाचे भरतो. स्वतः उपाशी, कारण का? तो जगाचं पोट भरण्यासाठी स्वतः जो आहे तो एक प्रकारे उपाशी राहतो. आपल्या लेकरा बाळांना चांगल्या प्रकारचं तो जो आहे तो घास भरवतो, पण स्वतः उपाशी राहीन, पण आपल्या लेकरा बाळांना जो आहे तो कधी उपाशी ठेवू शकणार नाही. तर अशा प्रकारे म्हणजे पूर्ण जगाला तो आपलं अन्नधान्य पुरवतो, पण हा शेतकरी मात्र, जो राजा जो आहे, बळीराजा मात्र जो आहे तो कुठेतरी उपाशी राहत आहे. पुढचा एक प्रश्न आहे, यातले तुम्हाला यमक जुळणारे शब्द पण ओळखायचे. मी अगोदर पुढचा हे घेतो, बाकीचे तोपर्यंत. कवितेत आळा तुटत नाही याचा अर्थ काय? आळा तुटत नाही याचा अर्थ काय? शेवटला जे शेवटच्या कडव्यामध्ये आलेला आहे, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो? खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, पण तरी त्याचे जी, सांगा बरं कोणाला येतंय? जातो आळाशी होऊन आळा का तुटतो या शब्दाचा शब्दशः अर्थ येथे काय आहे? काय मांडलेला आहे? सर मी सांगू हो. सर, कारण समाज जो असतो तो त्याच्याकडे कष्टाकडे दुर्लक्ष करत असतो आणि निसर्ग ही अवेळी पाऊस पाडून त्याला साथ देत नाही, म्हणून तो म्हणून सर. बर, अजून कोण सांगताय? सुनील सांग बरं. त्याने त्याने त्या पिकाला खूप मेहनत केलेली असते तरी त्याच्या पिकाला भाव भेटत नाही म्हणून. बर, अजून कोण सांगताय?
गोकुळ सांग बरं. मानसी मानसी सांग बरं, आळा का तुटतो या शब्दाचा शब्दशः अर्थ काय? सर मानसी कारण की को हा जगासाठी उपाशी राहून तो स्वतः न खाता जगाला देतोय म्हणून आळशी. बर, अजून कोण सांगते? नाही, अपेक्षित उत्तर नाही मिळालेलं. काय सर आळशी म्हणजे काय का? हो, आळा आळा का तुटतो? सर मी रिपीट करू का? हो. सर कारण समाज त्याच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत असतो आणि निसर्गही अवेळी पाऊस पाडून त्याला साथ देत नाही म्हणून आळा तुटत असतो. सर मी सांगू का आदम? हा आदम सांग बरं. यस सर, तर आपण पाणी ते भिजवायला ते गेलो तर आपण रात्रीचे दारे धरत असतो आणि ती पाण्यामुळे आळे तुटत असतात. हा, इथं जे आहे या कवितेत आळा का तुटत नाही याचा अर्थ म्हणजे साधारणतः शेतकरी एवढं कष्ट करतो तरी त्याचं दुःख आणि त्याची गरिबी संपत नाही याची खंत जी आहे तर कवी जे आहे ते या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून जातो आळाशी होऊन तरी खूप मेहनत करतो, कष्ट करतो, तो खूप थकलेला आहे आणि सर्व जगाचं पोशिंदा आहे, सर्व जगाचं पोट भरतो, तरी याचं जे दारिद्र्य आहे, याची जी गरिबी आहे, कधीही संपत नाही. असा हा शेवटच्या जी लास्ट लाईन आहे त्याचा अर्थ आहे आळा का तुटतो. समजले? तर ते आळशी किंवा तो नाही, तर इथे साधारणतः तो एवढं कष्ट करतोय, मेहनत करतोय, तरी त्याची गरिबी मात्र संपत नाही, असा शब्दशः अर्थ या ठिकाणी आहे. समजले सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. यस सर. येस सर. बर, अशा प्रकारे आपण जो आहे ते इथे सर. काय आळाशी ही कविता जी आहे ती आज बघितलेली आहे. खूप सुंदर असं शेतकरी राजाचं वर्णन त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये केलेलं आहे. पुढची कविता किंवा पाठ जो आहे तो आपण पुढच्या